एका छोट्या शहरात रामराव आणि त्यांची पत्नी सुमन राहत होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून 2 मुलांना मोठं केलं. रामराव सरकारी नोकरीत होते आणि सुमन घर सांभाळायची. दोघांनी स्वतःच्या सुखाचा कधीच विचार न केला, फक्त मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आयुष्य घालवलं. मुलं मोठी झाली, चांगल्या नोकऱ्या लागल्या आणि दोघांचं लग्नही झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू घरात वातावरण बदलायला लागलं. सुनांना सासू सासरे घरात असणं आवडत नव्हतं. एक दिवस मोठी सून म्हणाली, आई बाबा, तुम्ही वेगळं राहिलं तर बरं होईल. आम्हालाही आमचं आयुष्य जगायचं आहे. हे ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. रामराव शांतपणे म्हणाले, बाळांनो, आम्ही आयुष्यभर तुमच्यासाठी जगलो. आता म्हातारपणी कुठेही जाऊ. पण मुलांनी मनात मात्र दया उरली नव्हती. काही दिवसांनी वाद इतका वाढला की दोन्ही मुलांनी आईवडिलांना घर सोडायला सांगितलं. त्या दिवशी सुमनने शांतपणे कपाट उघडले, एक छोटी बॅग भरली आणि घराकडे शेवटचं पाहिलं. ज्या घरासाठी आयुष्य घडवलं त्याच घरातून ती बाहेर आज पडत होती. रामराव आणि सुमन दोघेही हळूहळू घराबाहेर निघाले. शेजारी सगळं पाहत होते, पण कोणी काही बोलत नव्हतं. त्या रात्री ते दोघं एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहायला गेले. सुमन रडत म्हणाली, आपण मुलासाठी काय कमी केलं हो? रामराव हसत म्हणाले, काळ बदलत आहे सुमन, आता मुलांना आईवडिलांची गरज नसते. काही दिवस असेच गेले आणि मग महिन्याच्या 1 तारखेला सकाळी मोठ्या मुलाच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला. तो मेसेज पाहून त्याचा चेहरा अचानक बदलला, कारण दर महिन्याला रामराव त्याच्या पेन्शनमधून दोन्ही मुलांच्या खात्यात पैसे टाकायचे, पण त्या दिवशी मेसेज आला नाही. या महिन्यात कोणीही रक्कम जमा झाली नाही. मोठा मुलगा घाबरला. लगेच लहान भावाला फोन करून म्हणाला, अरे बाबा, पेन्शनचे पैसे आले नाहीत. दोघंही घाईघाईने बँकेत गेले. तिथे त्यांना समजलं की रामराव यांनी काही दिवसापूर्वी एक मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी आपली पेन्शन आणि बचत एका वृद्धाश्रमाला दान केली होती. हे ऐकून दोन्ही मुलं हादरली. ते लगेच आईवडिलांना शोधायला निघाले. खूप शोधल्यानंतर त्यांना कळलं की रामराव आणि सुमन एका छोट्या खोलीत राहत आहेत. दोघंही तिथे पोहोचले. मुलं रडत म्हणाली, बाबा, आम्हाला माफ करा, घरी चला. रामराव शांतपणे म्हणाले, जेव्हा आम्हाला घरातून काढलं तेव्हा आम्हीही खूप रडलो होतो, पण त्या दिवशी एक गोष्ट समजली, ज्या घरात आईवडिलांना जागा नसते त्या घरात आम्ही परत जाणार नाही. हे ऐकून मुलांचे डोळे खाली गेले. सुमन मात्र शांतपणे म्हणाली, बाळांनो, आम्हाला पैशाची गरज नाही, फक्त थोडं प्रेम हवं होतं. त्या दिवशी मुलांना समजलं, आईवडिलांची किंमत पैशांनी नाही तर त्यांच्या प्रेमाने मोजली जाते. जर तुम्हाला वाटत असेल की आईवडिलांची कदर केली पाहिजे तर या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.